पत्र 7वे. श्री अडसिंगा पेरुमल यांना. ब्रिजी मेडोज, मेटकॉफ, मॅसेच्युसेट्स, 20 ऑगस्ट 1893. प्रिय अडसिंगा, तुमचे पत्र कालच मिळाले. जापानहून पाठवलेले माझे पत्र आतापर्यंत तुम्हाला कदाचित मिळालेच असेल. जापानहून मी व्हँकुव्हरला येऊन पोचलो. उत्तर पॅसिफिक महासागरामधून आम्हाला जावे लागले. तिकडे खूपच थंडी होती आणि गरम कपड्याच्या अभावी मला फारच त्रास झाला. असो, कसाबसा मी व्हँकुव्हरला पोचलो आणि तेथून कॅनडामधून शिकागोला आलो. मी शिकागोला जवळजवळ 12 दिवस राहिलो आणि बहुधा दररोजच प्रदर्शन बघण्यास जात असे. हे प्रदर्शन खरोखरच खूपच प्रचंड आहे. कमीत कमी 10 दिवस फिरल्या वाचून सर्व प्रदर्शन पाहणे शक्य नाही. श्री वर्धारावांनी ज्या स्त्रीशी माझा परिचय करून दिला, ती स्त्री व तिचा पती हे शिकागो येथील समाजात सर्वोच्च वर्गातील मानले जातात. माझ्याशी त्यांची वागणूक खूपच चांगली होती. शिकागोहून मग मी बोस्टनला आलो. बोस्टनपर्यंत श्री लालूभाई माझ्यासोबत होते. ते देखील माझ्याशी खूप सहृदयतेने वागले. मला येथे भयंकर खर्च करावा लागणार आहे. तुम्हाला आठवतच असेल की तुम्ही मला 170 पौंडाच्या नोटा व 9 पौंड रोख दिले होते. आता माझ्याजवळ 130 पौंडच उरले आहेत. मला सरासरी दररोज 1 पौंड खर्च येतो. अमेरिकन लोक एवढे श्रीमंत आहेत की ते पाण्यासारखा पैसा खर्च करतात. हा देश सोडून भारतात परत जावे असे शेकडो वेळा माझ्या मनात आले, पण आता इकडेच राहण्याचा मी पक्का निश्चय केला आहे. ईश्वराचा आता मला आदेश मिळाला आहे. माझ्या दृष्टीला कोणताही मार्ग दिसत नाही, पण ईश्वराला तर डोळे आहेत. तो सर्व काही पाहतो. मी जिवंत राहो किंवा मरून जावो, आता मी आपल्या उद्दिष्टाला चिकटून राहणारच. सध्या मी बोस्टन जवळील एका खेड्यात एका वृद्ध स्त्रीच्या घरी पाहुणा म्हणून राहत आहे. काही कल्पना नसता आगगाडीत तिच्याशी माझी ओळख झाली. तिने मला आपल्या घरी येऊन राहण्याचे निमंत्रण दिले. येथे राहण्यामध्ये माझा फायदा हा की रोज मला जो 1 पौंड खर्च करावा लागतो तो आता वाचेल, आणि तिचा फायदा हा की आपल्या मित्रमंडळींना बोलावून भारतामधून आलेला एक अद्भुत प्राणी त्यांना दाखवण्याची संधी तिला मिळेल. मला हे सारे सहन केलेच पाहिजे. उपासमार, थंडी, इकडच्या लोकांना विचित्र वाटणाऱ्या पोशाखामुळे रस्त्याने चालताना होणारी माझी टवाळी, या साऱ्या गोष्टींशी मला झगडावे लागत आहे. पण प्रिय वत्सा, कोणतीही महान कार्य अत्यंत परिश्रम केल्याशिवाय व अपरिमित कष्ट सहन केल्याशिवाय साध्य होत नाही, हे लक्षात ठेव. हा ख्रिस्ती लोकांचा देश आहे, याची जाणीव असू द्या. आणि इथे इतर कोणत्याही देशाचा व मताचा प्रभाव मुळीच दिसून येत नाही, असे म्हटले तरी चालेल. जगातील कुठल्याही संप्रदायाने जरी माझे वैर केले तरी त्याचे भय मला नाही. मेरीचे पुत्र भगवान येशू यांच्या संतानाच्या सहवासात मी राहत आहे आणि माझी खात्री आहे की प्रभू येशू मला सहाय्य करतील. हिंदू धर्मातील विशाल व उदार मते आणि नाझारेथ निवासी अवताराविषयी, येशू ख्रिस्तांविषयी माझ्या हृदयात असलेले प्रेम ही पाहून येथील लोक खूपच आकृष्ट झाले आहेत. गॅलिलीच्या त्या महापुरुषाविरुद्ध, येशूविरुद्ध मला मुळीच प्रचार करावयाचा नाही. आणि ख्रिस्ती लोक येशूंना जसे मानतात त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय महापुरुषांना देखील मानावे, असे मी त्यांना आवर्जून सांगतो. आणि माझे हे शब्द ते मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. हिवाळा जवळ येत आहे आणि मला सर्व तऱ्हेच्या गरम कपड्यांची व्यवस्था करावी लागेल. येथील रहिवाशांपेक्षा आपल्याला जास्त गरम कपड्यांची आवश्यकता भासते. प्रिय वत्सा, धैर्य सोडू नकोस. भारतात आपल्याद्वारे मोठी कामे व्हावीत अशी भगवंतांची इच्छा आहे. विश्वास ढळू देऊ नको. आपण ही कामे करूच करू. आपण गरीब जरी असलो, आपला तिरस्कार जरी झाला, तरी आपल्याला लोकांची दुःखे कळू शकतात आणि म्हणूनच ही महान कार्य आपल्या हातून अवश्य पार पडतील. स्त्रियांच्या तुरुंगाच्या प्रमुख अधिकारी श्रीमती जॉन्सन काल येथे आल्या होत्या. येथे कैद्यांच्या स्थानाला तुरुंग न म्हणता सुधार केंद्र, रिफॉर्मेटरी म्हणतात. जे मी अमेरिकेत पाहिले त्यामध्ये ही एक खूपच सुंदर गोष्ट होती. कैद्यांना येथे कसे सहृदयतेने वागवितात, त्यांचे चरित्र कसे सुधारण्यात येते व त्यांना समाजाचे उपयुक्त घटक बनवून कसे परत पाठवण्यात येते, या साऱ्या गोष्टी खरोखरच किती अद्भुत आहेत, किती सुंदर आहेत, त्या तुम्ही स्वतः बघितल्या वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. हे सारे पाहिल्यानंतर जेव्हा मी आपल्या देशाचा विचार केला तेव्हा माझ्या अंतःकरणाला अतोनात पीड पडला. भारतात आपण गरिबांकडे, दलितांकडे, पतितांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? वर येण्यासाठी त्यांना कोणतीही संधी मिळत नाही.
कोणताही उपाय दिसत नाही. प्राप्त परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी त्यांना कुठलाही मार्ग आढळत नाही. भारतातील गरिबांना, खालच्या जातीच्या लोकांना, पतितांना कोणीही मित्र नाही, सहाय्यकर्ता नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी स्वतःची उन्नती करून घेण्याची त्यांना आशा नाही. दिवसेंदिवस ते खाली खाली जात आहेत. क्रूर समाजाने त्यांच्यावर सतत केलेले आघात त्यांना जाणवत आहे. पण हे सारे आघात कुठून येत आहे हे मात्र त्यांना कळत नाही. आपण माणूस आहोत हे देखील ते विसरून गेले आहेत आणि याचे फळ म्हणजे गुलामी हेच होय. गेल्या काही वर्षात देशातील विचारी व्यक्तींना समाजाच्या या दुरावस्थेची जाणीव झाली आहे. परंतु दुर्दैवाने त्यांनी या साऱ्या परिस्थितीसंबंधीचा दोष हिंदू धर्माच्या माथी मारला आहे. समाजाच्या उन्नतीचा एकमात्र उपाय जर कोणता असेल तर तो म्हणजे जगातील या सर्वश्रेष्ठ धर्माचा नाश करून टाकणे हाच होय, असे त्यांना वाटते. प्रिय मित्रा, ऐक. प्रभू कृपेने मला याचे रहस्य कळले आहे. हिंदू धर्माचा यात काहीच दोष नाही. उलट हिंदू धर्म तर तुम्हाला शिकवतो की विश्वातील सर्व प्राणी तुमच्याच आत्म्याची भिन्न भिन्न रूपे होत. हे सत्य आपण प्रत्यक्ष कार्यात उतरविले नाही. आपल्या ठिकाणी सहानुभूती नाही, सहृदयता नाही. म्हणूनच तर आपल्या समाजाची अशी हीन दशा झाली आहे. भगवंतांनी बुद्ध रूपाने अवतीर्ण होऊन गरिबांसाठी, पीडितांसाठी, पतितांसाठी हृदय कसे कळवळले पाहिजे, त्यांच्याविषयी कशी सहानुभूती वाटली पाहिजे, हे तुम्हाला प्रत्यक्ष शिकवले. पण तुम्ही त्यांच्या उपदेशांकडे लक्ष दिले नाही. उलट तुमच्या पुरोहितांनी एका कल्पोकल्पित भयंकर कथा रचून तुम्हाला सांगितले की भगवान बुद्ध हे भ्रामक तत्वांच्या प्रचाराच्या द्वारे असुरांना फसवण्यासाठी या जगात आविर्भूत झाले होते. होय, हे खरे आहे. पण हे असुर कोण? आपणच हे असुर आहोत. ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ते नव्हेत. आणि प्रभू येशूंना धुडकावून लावण्यामुळे ज्याप्रमाणे यहुदी लोक आज गृहहीन भिकारी होऊन जगभर भटकेत आहेत आणि त्यांच्यावर सर्वांचे अत्याचार होत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही देखील जो देश तुमच्यावर राज्य करू इच्छित आहे त्याचे गुलाम बनत आहात. हे अत्याचारांनो, अत्याचार आणि गुलामी ही दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे तुम्ही जाणत नाही. एकाच गोष्टीची ही दोन नावे होत. पाँडिचेरीला असताना एके दिवशी सायंकाळी एका पंडितांशी समुद्र प्रवासासंबंधी आपली चर्चा झाली होती. हे बालाजी व जीजी यांच्या स्मरणार्थ असेलच. त्यावेळी त्याने केलेले ते विलक्षण हावभाव व त्याचे कदापि न कदापि न केव्हाही नाही हे शब्द मी कधीही विसरणार नाही. या पंडितांचे भयंकर अज्ञान पाहून खरोखर आश्चर्य वाटते. भारत हा जगाचा एक अगदी लहान भाग आहे आणि समस्त जग या 30 कोटी लोकांकडे किती तिरस्काराच्या दृष्टीने पाहत आहे हे त्यांना ठाऊक नाही. परस्परांवर अत्याचार करण्याचा खटाटोप करून जणू किडेच भारताच्या सुंदर भूमीवर वावरत आहे असे भारतेतर जगाला वाटते. समाजाची ही शोचनीय अवस्था आपण दूर केली पाहिजे, पण धर्म नष्ट करू नये. तर हिंदू धर्माच्या उदात्त महान शिकवणुकीचे अनुसरण करून आणि हिंदू धर्माची स्वाभाविक परिणतीस अशा बौद्ध धर्माच्या प्रगाढ सहृदयतेची त्या शिकवणुकींना जोड देऊ. लाखो स्त्री पुरुष पावित्र्याच्या अग्निमंत्रांची दीक्षा घेऊन ईश्वरावरील दृढ विश्वासाचे चिलखत धारण करून गरीब, पतित व पददलित यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीतून प्रस्फुलित झालेल्या सिंहसदृश साहसाने समस्त भारतामध्ये विचरण करत आणि मुक्ती, सेवा, समाजाची उन्नती आणि समता यांचा मंगलमय संदेश घरोघर पोहोचवत. हिंदू धर्मा इतका तर इतर कोणताही धर्म कंठरवानाने हिंदू धर्मा इतका इतर कोणताही धर्म कंठरवाने मानवाच्या महात्म्याचा प्रचार करत नाही. आणि हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जितके पायाखाली तुडवतो तितके जगातील इतर कोणताही धर्म तुडवीत नाही. भगवंताने मला दाखवून दिले आहे की यात धर्माचा काहीच दोष नाही. हिंदू धर्मातील काही अहंकारी, स्वार्थी आणि ढोंगी व्यक्तींनी पारमार्थिक आणि व्यावहारिक हा सिद्धांत लढवून नाना अत्याचारांचे आसुरी उपाय शोधून काढले. तेव्हा खरा दोष जर कुणाचा असेल तर तो या व्यक्तींचाच होय. निराश होऊ नका. भगवंतांनी गीतेत सांगितले आहे, कर्म करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, फलावर तुमचा अधिकार नाही. हे शब्द नेहमी ध्यानात असू द्या.
वत्सा, कंबर कसून तयार हो. प्रभूने मला याच कार्यासाठी आणले आहे. आपल्या आयुष्यात मी नाना प्रकारचे कष्ट भोगले आहेत. प्राणाहून प्रिय असणाऱ्या आप्तस्वजनांना जवळजवळ उपाशी मरताना मी बघितले आहे. लोकांनी माझी अवहेलना केली, माझा उपहास केला, मला ढोंगी म्हटले. हे सारे त्याच लोकांनी केले की ज्यांच्याविषयी माझ्या हृदयात सहानुभूती होती. वत्सा, हे जग दुःखाचे आगर जरी असले तरी महापुरुषांच्या पक्षी ते शिक्षण देणाऱ्या एखाद्या विद्यालयासारखे आहे. या जगातील दुःखामुळेच सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांचा विकास होत असतो. अवघ्या विश्वाचा जरी चक्काचूर झाला तरीही असली इच्छाशक्ती असल्यास माणूस मुळीच डगमगत नाही. म्हणून माझी अवहेलना, माझा उपहास करणाऱ्या लोकांची मला कीव येते. त्यांचा यात काहीही दोष नाही. समाजात जरी त्यांचा मोठा मान सन्मान होत असला तरी ते अगदी बालिश आहेत, खरोखरच बालिश आहेत. त्यांचे जे अति संकुचित दृष्टी क्षेत्र आहे त्यांच्या पलीकडे त्यांची दृष्टी मुळीच जात नाही. त्यांचे ठराविक कार्य म्हणजे केवळ खाणे पिणे, पैसे मिळवणे आणि वंशवृद्धी करणे हेच होय. आणि त्यांचे हे सारे काम जणू घड्याळाच्या काट्याप्रमाणे नियमितपणे चालत असते. याखेरीज ते दुसरे काहीही जाणत नाही. ते किती सुखी आहेत. त्यांची झोप कशानेही मोडत नाही. त्यांनी मानव जीवनाविषयी जे स्वप्नाळू सिद्धांत बनवले आहेत ते देशातील दुःख, दारिद्र्य आणि दैन्य यांच्या हाहाकाराने कधीही ढळत नाही. शेकडो शतकाच्या पाशवी अत्याचारांमुळे भारतभर माजलेल्या करुण आक्रोशाचे त्यांना काहीच सोयरसुतूक नाही. शतकानुशतके चालत आलेल्या या मानसिक, नैतिक व शारीरिक अत्याचारांनी भगवंताची प्रतिमाच असणाऱ्या पुरुषाला केवळ भारवाही पशु, भगवंताचे प्रतीक असणाऱ्या स्त्रीला केवळ संतानोत्पादन करणारी दासी करून सोडले आहे आणि संपूर्ण जीवनच विषारी बनवून टाकले आहे. या वस्तुस्थितीची हे लोक स्वप्नात देखील दखल घेत नाही. परंतु सुदैवाने दुसरे असे काही लोक आहेत की ज्यांना ही वस्तुस्थिती डोळ्याने दिसते. ती पाहून त्यांना कळवळा येतो आणि त्यांचे हृदय त्या कळवळ्याने आक्रोश करते. ही भयंकर अवस्था दूर करण्याचेही उपाय असे त्यांना वाटते आणि ते अंमलात आणण्यासाठी ते स्वतःचे प्राण देखील अर्पण करण्यास तयार असतात. स्वर्गराज्य अशाच लोकांचे बनलेले असते. म्हणून मित्रांनो, उच्चपदी अवस्थित व्हा. या महापुरुषांना केव्हाही विष ओकण्यास तयार असणाऱ्या या किळसवाण्या किड्यांच्या वाचाळतेकडे लक्ष द्यावयास मुळीच फुरसत नसावी हे स्वाभाविक नव्हे काय? तथाकथित श्रीमंतांवर भरोसा ठेवून चालू नका. ते एका अर्थाने मेलेलेच आहेत असे म्हणावयास हरकत नाही. आता भरोसा तुमचाच आहे. जे गरीब आहेत, ज्यांना समाजात स्थान नाही, पण ज्यांच्या ठायी विश्वास आहे, अशा तुमचाच भरोसा आहे. ईश्वरावर विश्वास असू द्या. कोणत्याही कूटनीतीचे काही प्रयोजन नाही. कूटनीतीने, कपटाने, चलाखीने काही साध्य होत नसते. दुःखितांसाठी तुमचे हृदय कडवडू द्या आणि साह्यासाठी भगवंतांची प्रार्थना करा. तुम्हाला साह्य मिळेलच मिळेल. डोक्यात हाच विचार वागून आणि हृदयात ह्याच चिंतेचा भार बाळगून 12 वर्षे मी वणवण फिरलो. तथाकथित मोठ्या आणि श्रीमंत लोकांचे उंबरठे न उंबरठे झिजवले. हृदयाचे रक्त सांडीत सांडीत अर्धी पृथ्वी ओलांडून मदतीच्या शोधात मी ह्या परक्या देशात आलो. प्रभू अनंत शक्तिमान आहे. तो मला खचितच सहाय्य करेल याची मला जाणीव आहे. या दूरच्या देशात उपासमारीने किंवा भयंकर थंडीने कदाचित मला मरण येईल. पण माझ्या प्रिय तरुणांनो, मी तुमच्यासाठी गरीब, अज्ञानी आणि दलित यांच्याविषयी सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी प्राणपणास लावून प्रयत्न करण्याचा वारसा ठेवून जात आहे. जा, या क्षणी त्या पार्थसारथाच्या मंदिरात जा आणि गोकुळातील गरीब गुराख्यांचा जो परम मित्र होता, खालच्या जातीच्या गुहकाला आलिंगन देण्यात ज्याला मुळीच संकोच वाटला नाही, बुद्धावतारात ज्याने सरदार मानकरांच्या निमंत्रण बाजूला सारून एका वेश्येचे आमंत्रण स्वीकारले व तिचा उद्धार केला, त्या पार्थसारथाला भक्तिपूर्वक साष्टांग प्रणाम करा. त्याला शरण जा आणि जे गरीब आहेत, जे दीन आहेत, जे दुःखी आहेत, ज्यांच्यावर भगवंतांचे सर्वाहून अधिक प्रेम आहे आणि ज्यांच्या उद्धारासाठी ते निरनिराळ्या युगात अवतरत असतात, त्यांच्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करा. आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा. हे जे 30 कोटी भारतवासी दिवसेंदिवस खाली खाली जात आहेत, त्यांना वर आणण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी आपले सारे जीवन अर्पण करण्याची तुम्ही प्रतिज्ञा करा. हे काही एका दिवसात होणारे काम नाही आणि हा मार्ग भयंकर काट्याकुट्यांनी भरलेला आहे. परंतु ज्याने पार्थाचे सारथ्य केले
तो आमचाही सारथी होईल हे आम्हाला ठाऊक आहे. त्याचे नामस्मरून त्याच्यावर निस्सीम विश्वास ठेवून शेकडो हजारो वर्षांपासून साचत आलेल्या भारताच्या दुःखाच्या ढिगाला आग लावून द्या. तो भस्मसात होईलच होईल. या बंधूंनो, या परिस्थितीला धैर्याने तोंड द्या. हे कार्य किती महान आहे, किती उदात्त आहे. आपली शक्ती जरी अगदी अल्प असली तरी आपण ज्योतिस्वरूप ईश्वराचे पुत्र आहोत. ईश्वर कृपेने आपण यशस्वी होऊच होऊ. या संग्रामात मृत्यू या संग्रामात शेकडो जण मृत्युमुखी पडतील, पण पुन्हा शेकडो जण त्यांची जागा घेतील. मी या देशात कदाचित विफल होऊन मरूनही जाईन, पण दुसरा कोणीतरी माझ्या कार्याचा भार घेईल. रोग कोणता आहे हे कळले आहे, त्यावर औषध कोणते आहे तेही कळले आहे. आता अंतर्यामी पूर्ण विश्वास असू द्या. मदतीसाठी तथाकथित श्रीमंत आणि मोठ्या लोकांच्या तोंडाकडे पाहू नका. हृदयशून्य बुद्धिवादी लेखकांची आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या सहानुभूतीशून्य लेखनाची पर्वा करू नका. विश्वास, सहानुभूती, जडजडीत विश्वास, जडजडीत सहानुभूती. जीवन, मरण, तहान, भूक, थंडी, वारा कशाचीही तमा बाळगू नका. प्रभूचा जयघोष करा. जय प्रभू, जय प्रभू. चला, पुढे पुढे चला. प्रभूच आपला सेनापती आहे. मागे वळून बघू नका. कोण पडला ते पाहू नका. पुढे व्हा, समोर चला. बंधूंनो, याप्रमाणे आपण सारखे पुढे पुढे जात राहू. एक जण जर पडेल तर त्याची जागा तात्काळ दुसरा कोणीतरी घेईल. तुमचा विवेकानंद.